6,000 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरातील महालक्ष्मी गृह उद्योग समोर आला आहे. शहरातील मरैया चौकात आहे राजेश उर्फ राजू डोंगरे यांचा पापड बनवण्याचा उद्योग. राजेश डोंगरे यांचं शिक्षण 7वीपर्यंत झालं आहे. उडीद डाळीचे पापड, तांदळाचे पापड आदी पापड या ठिकाणी बनवले जातात. सोलापूर शहरातील 6,000 महिलांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राजू डोंगरे यांनी न्यूज 18 लोकलशी बोलताना सांगितले आहे. माझं नाव राजेश लक्ष्मण डोंगरे. हा उद्योग मी 2013मध्ये महालक्ष्मी महिला पापड उद्योग या नावाने चालू केला. 2013मध्ये माझ्याकडे ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस 4-5 महिलांना घेऊन मी हा उद्योग चालू केला. तर आज ह्या उद्योगामध्ये 4,800 महिला ह्या पापड लाटणाऱ्या महिला आहेत आणि 70 लोकांचा आमचा स्टॉप आहे. हा उद्योग चालू करताना माझ्या आईची प्रेरणा मला कामी आली. त्यांच्या आशीर्वादाने हा उद्योग चालू आहे. आणि हा उद्योग करत असताना बऱ्याच गोष्टीची अडचण आली आणि हा एवढा मोठा उद्योग असून देखील या उद्योगावर हा जो उद्योग आहे हा गोरगरिबाच्या आशीर्वादावर चालला आहे. माझ्या मागं कुठलीही राजकीय शक्ती किंवा कुठलाही नसताना हा जो उद्योग आहे हा गोरगरिबांच्या आशीर्वादावर हा उद्योग चालू आहे. आणि माझ्याबरोबर 70 महिलांचा स्टॉप काम करतो. इतका चांगला स्टॉप काम करतो की आज त्यांच्या सहकार्यानं सर्वांच्या हा बनवलेला पापड आज विदेशामध्ये विकला जातो. की नो लिमिट आम्हाला ऑर्डर आहे की वर्षातून 12 महिने हा कंटिन्यू उद्योग चालतो. आणि दुसरी गोष्ट ह्या उद्योगामध्ये बनवलेला पापड हा मुंबईच्या ताजमहल हॉटेल, डी मार्टमध्ये व विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात ह्याची मागणी आहे. ह्याची क्वालिटी, ह्याचा दर्जा हा उत्तम असून. राजेश डोंगरे हे सोलापुरातील एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. गिरणी बंद झाल्यामुळे कुटुंबाची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे शिक्षण घेऊ शकले नाही. लहानपणापासूनच त्यांनी अंग मेहनत करून घरच्या उत्पन्नासाठी हातभार लावला आहे. शिक्षण कमी शिकल्यामुळे या तरुणाने 2013 साली सोलापुरात महालक्ष्मी पापड या नावाने उद्योग सुरू केला. उद्योग सुरू केल्यानंतरनं त्यांच्याजवळ सुरुवातीला 4 महिला कामगार होते. आता जवळपास 6,000 महिला कामगार असून राजेश डोंगरे यांना पापड बनवून देतात. राजेश डोंगरे यांचे वडील विष्णू मिलमध्ये कामाला होते. त्यानंतरनं राजेश डोंगरे यांच्या आईने त्याच मिलमध्ये वॉचमॅन म्हणून काम केले. त्याचबरोबर पापड लाटण्याचेही काम ते करू लागले. या कामामध्ये त्यांची मुलेही मदत करत होती. राजू डोंगरे यांनी 7वीपर्यंत शिक्षण घेतलेले असताना देखील स्वतःच्या कष्टाच्या जोरावर महालक्ष्मी पापड उद्योग भरभराटीस आणले. सोलापूर शहरातील आता त्यांचे याच नावाने 11 सेंटर सुरू असून यामध्ये महिलांना पापड बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच महालक्ष्मी पापड हे सोलापूर शहरासह इतर राज्यातही विक्री केला जात आहे. तर मुंबई येथील एका नामांकित हॉटेलला देखील महालक्ष्मी पापड पुरवले जातात. गरीब परिस्थितीतून आज एक प्रसिद्ध पापड व्यावसायिक इथपर्यंतचा प्रवास करत असताना त्यांनाही खूप अडचणी आल्या. पण सर्व अडचणीवर मात करत आज एक उत्तम आणि यशस्वी व्यावसायिक बनवून दाखविले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.